सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय उपवासाची इडली। त्यासाठीचे साहित्य आपण बघणार आहोत। 2 तास भिजून 1 वाटी भगर घेतली। आपण ही साबुदाणा आणि भगर 2 तास भिजवलेली आहे। आपण 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे, शेंगदाणे आणि सोडा। आता भगर, साबुदाणा आणि शेंगदाणे आपण दळून घेणार आहोत। आता यात पाणी टाकून आपण चांगले बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। पण तयार झालेलं आहे, आपण त्यात सोडा घालून घेणार आहोत, चांगले मिक्स करणार आहोत। आता याला 2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। आता 2 तास झालेले आहे, आपले पीठ भिजून तयार झालेले आहे। आपण यात चवीनुसार मीठ घालून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊ। आपण इडलीच्या भांड्यात पाणी घालून घेतलेलं आहे, त्यात लिंबू टाकलेलं आहे आणि इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण त्यात झाकण लावून घेणार आहोत। याला 15 मिनिटं फुल गॅसवर वाफवून घेणार आहोत। आपले 15 मिनिटं झालेले आहेत, आपण बघूया। आपली इडली तयार झालेली आहे। आपण गॅस बंद करून घेऊ, काढून घेऊ। आपण इडली थंड करून घेतलेली आहे 2 मिनिटांसाठी। आपण आता त्याला काढून घेऊ। अशा प्रकारे आपली उपवासाची इडली तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा। धन्यवाद।